इतकं प्रेम, एका स्त्रीनं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करावं हे जरी कळून घ्यायचं असेल तरी तुम्हाला गाथा वाचावं लागेल, तरी तुम्हाला तुकोबरांचं चरित्र वाचावं लागेल. त्याशिवाय प्रपंच पूर्णतेला जात नाही. महाराज जिजाबाईंनी गरिबीत प्रेम केलं. कोण थाटेव प्रपंच? ज्या घरातलं पोरग दुष्काळात मेलं तिथं कोणी प्रपंच थाटेल? 14 गावची महाजनकी गेली, तुकाराम शेठ म्हणणारी लोक तोंडावर शिव्या घालायची, तिथं बाई प्रपंच थाटेल? दावणीचा बैल मेला डोळ्या समोर, तिथं बाई एखादी प्रपंच थाटायला जाईल? अरे बायको मेली तिथं कोणी म्हणेल मी यांच्याबरोबर लग्न करते, यांच्यासोबत प्रपंच थाटते? चेष्टा करायची नवऱ्याची. इतका भगवत भक्त मालक, पंढरीची वारी करणारा मालक, विणावादन करून समाजाची जनजागृती करणारा मालक, रात्रंदिवस तुका म्हणे येथे भजन प्रमाण, श्री विठ्ठलाच्या भजनाशिवाय जीवनामध्ये क्षण विसावा नाही, इतका देखणाजीचा मालक. पण तरी माणसं शिव्या घालायची. शिव्या घालणाऱ्या माणसासोबत, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तुकोबारांसोबत कोणी थाटला असता प्रपंच? आपल्याला एकच बाजू माहिती जिजाबाईची, ती फाटक्या तोंडानं बोलत होती देवाला. तिची आतली बाजू शोधा. काही माणसं तोंडाने फाटके पण मनानं कोळ्या हृदयाचे, अंतःकरण त्यांचं स्वच्छ आहे. म्हणून एखादा बोलायला जरा फटकळ